हॅलो अँड वेलकम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं, म्हणजे सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस कसे असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आपण जर कंपाऊंड सेंटेन्सेस जर दिलेले असतील तर आपण त्याला सिंपल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये कसं चेंज करायचं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर सिंपल सेंटेन्स दिलं असेल तर त्याचं कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कसं करायचं, स्ट्रक्चर चेंज कसं करायचं, हाऊ टू चेंज अ सिंपल सेंटेन्स टू कंपाऊंड ऑर अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो लेट अस स्टार्ट. सी द फर्स्ट सेंटेन्स, पहिलं सेंटेन्स आपण पाहूया. हिअरिंग अ लाऊड साऊंड आउटसाइड आय रॅन टू द डोर. या सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसेल इथे फक्त एकच फायनाईट वर्ब आहे, रॅन. हिअरिंग दिसेल तुम्हाला वर्ब, पण तो आयएनजी फॉर्म आहे वर्बचा, फायनाईट वर्ब नाही. सिंपल सेंटेन्सची डिमांड जी आहे ती डिमांड आहे एक फायनाईट वर्ब. हे नॉन फायनाईट आहे, हे फायनाईट आहे. एकच फायनाईट वर्ब म्हणजे सिंपल सेंटेन्स. या सिंपल सेंटेन्सला जर आपल्याला कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स करायचं झालं तर कसं चेंज करायचं, सिंपल. एक फायनाईट वर्ब दिसतंय ना तुम्हाला, मग ह्या फायनाईट वर्बशी रिलेटेड असलेले जेवढे वर्ड्स आहेत त्यांचे मिळून एक क्लॉज बनतो एका सेन्सचा. जसं आय रॅन, हू रॅन, आय रॅन टू द डोर. हा एक सेन्स आहे, म्हणजे एवढा पार्ट आपण एक क्लॉज बनवू शकतो. कंपाऊंड बनवायचं असेल किंवा कॉम्प्लेक्स बनवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 क्लॉजेस पाहिजे. क्लॉज म्हणजे फायनाईट वर्ब असलं पाहिजे त्या भागामध्ये. आता आपल्याकडं एक क्लॉज आहे, दुसऱ्याला क्लॉज मध्ये जर बनवायचं असेल तर इथे एक फायनाईट वर्ब आपल्याला तयार करावा लागेल. आणि फॉर्च्युनेटली या सेंटेन्समध्ये तुम्हाला हा आयएनजी फॉर्म दिसतो. जर याचा आयएनजी इथून जर काढला तर आपल्याला वर्बचा बेस फॉर्म मिळतो हिअर. आता हा फक्त बेस फॉर्म मिळाला आपल्याला. आपल्याला जर फायनाईट वर्ब तयार करायचं असेल तर पहिल्यांदा टेन्स पण पाहावं लागेल की या सेंटेन्समध्ये टेन्स कोणता वापरला. हा रॅन, हा रनचा पास्ट टेन्स आहे. त्याच्यामुळे हा हिअर या बेस फॉर्मला पास्ट टेन्स सिंपल पास्ट मध्ये चेंज करावा लागेल. आणि याचा पास्ट टेन्स होतो हर्ड. हिअरचा पास्ट टेन्स होतो हर्ड, HEARD. हा झाला फक्त फायनाईट वर्ब, याच्या रिलेटेड सब्जेक्ट लागेल. दुसरा कुठलाही सब्जेक्ट इथे दिसत नाही, हाच सब्जेक्ट आहे. हू हर्ड, आय हर्ड, है ना. म्हणजे या वर्बचा सुद्धा सब्जेक्ट आयच आहे. म्हणजे हा सब्जेक्ट आपण जर लावला तर तुमच्याकडे आता 2 सरळ क्लॉजेस तयार झाले. कुठले, आय हर्ड लाऊड साऊंड आउटसाइड एक क्लॉज, आय रॅन टू द डोर दुसरा क्लॉज. आता काय सिंपल झालं. काय करायचं आहे त्याला, 2 क्लॉजेस आहेत, कंपाऊंड करायचं आहे. 2 क्लॉजच्या मध्ये बरोबर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकून दे. पहा सेन्स कोणता लागतो, अँड, बट की ऑर. बाकी पण आहेत, पण प्रायमरीली तुम्ही ह्या तिघांचा विचार करावा. अँड म्हणजे पहिलं ऍक्शन, पहिली ऍक्शन त्याच्यानंतर दुसरी ऍक्शन, असं जर असेल तर अँड. पहिली ऍक्शन कॉन्ट्राडिक्टरी टू अनदर ऍक्शन, असं जर असेल तर बट. जर त्याच्यामध्ये थोडासा असा फरक येत असेल की त्याच्यामध्ये कंडिशनल सेन्स येत असेल की तू असं कर नाहीतर तसं होईल, हा सेन्स जर असेल तर ऑर. ठीक आहे. इथे पाहूया काय म्हणून राहिलं. आय हर्ड अ लाऊड साऊंड, पहिल्यांदा आय रॅन आउटसाइड पहिली ऍक्शन झाली, त्याच्यानंतर दुसरी ऍक्शन झाली. कोणतं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकणार होतं आपण इथे, अँड. अँड याला जॉईन करायचं. कंप्लीट सेंटेन्स कसं झालं आता हे, आय हर्ड अ लाऊड साऊंड आउटसाइड अँड आय रॅन टू द डोर. कोणत्या टाईपचं झालं, कंपाऊंड. सो रायटिंग कंपाऊंड सेंटेन्स कसं लिहू आपण, आय हर्ड अ लाऊड साऊंड outside and हा भाग म्हणतो ran to the door. I heard a loud sound outside and ran to the door. हे झालं आपलं कंपाऊंड सेंटेन्स. समजलं, सोपं काम आहे.
एक क्लॉज तयार आहे, दुसऱ्याला क्लॉज मध्ये रूपांतरित करायचं. क्लॉज मध्ये रूपांतरित करायचं म्हणजे एक फायनाइट वर्ब त्याच्यामध्ये टाकायचं किंवा बनवायचं. इथे आपण ते बनवलं, आयएनजी फॉर्मला ते बनवलं. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स. एकदा कंपाऊंड सेंटेन्स मिळालं तुम्हाला की त्याचं कॉम्प्लेक्स करायला काही जास्त वेळ लागत नाही. काय अँडनी जॉईन केलंय म्हणजे तुम्हाला इकडे व्हेन किंवा ॲज जर लावला तर अँडचा सेन्स बरोबर येतो. म्हणजे आपण जर याला असं लिहिलं व्हेन आणि नंतर लिहिलं आय हर्ड अ लाऊड साऊंड, आय हर्ड अ लाऊड साऊंड outside, comma, I ran to the door. झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला मेन क्लॉज. एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक मेन क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कळलं? व्हेरी गुड. आता आपण दुसरं सेंटेन्स पाहूया. इथे मी 3 सेंटेन्सेस घेतले, तिघांचे टेक्निक आपल्याला बरोबर चेंज करावं लागेल. म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचं की काय असतं, कसं सिंपल सेंटेन्स असतं म्हणजे काय चेंज करायचं. दुसरं सेंटेन्स पाहिजे. इन स्पाइट ऑफ हिज पॉप्युलॅरिटी ही कॅनॉट बी कॉल्ड अ ग्रेट रायटर. याच्यामध्ये एकच फायनाइट वर्ब आहे, तो म्हणजे कॅनॉट बी कॉल्ड. हा फायनाइट वर्ब आहे म्हणजे हे झालं सिंपल सेंटेन्स, ओनली वन फायनाइट वर्ब. याचं आपल्याला कंपाऊंड करायचं झालं, पहिल्यांदा काय पाहायचं, वर्ब आपला तयार आहे म्हणून ही कॅनॉट बी कॉल्ड अ ग्रेट रायटर. इथून एवढा आपल्याकडे असलेला क्लॉज आहे. आता कमीत कमी एक दुसरा क्लॉज तयार करावा लागेल. इन स्पाइट ऑफ हिज पॉप्युलरिटी एवढा सेक्शन आपल्याकडे शिल्लक राहिला आहे, याला क्लॉज मध्ये रूपांतरित करायचं म्हणून इथं फायनाइट वर्ब टाकावा लागेल. आधीच्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इथे वर्ब बनण्यासारखा शब्द होता, आयएनजी फॉर्म कडला बेसवर तुम्हाला मिळाला. इथं असं कोणताही नाही, मग विचार करावा लागेल आणि बनवावा लागेल. बाय इन स्पाइट ऑफ हिज पॉप्युलॅरिटी. हिज पॉप्युलॅरिटी याला जर आपण चेंज केलं, थोडंसं त्याचा क्लॉज बनवतो म्हटलं तर काय होईल, हिज पॉप्युलरिटी म्हणजे ही इज किंवा वॉज पॉप्युलर. इज किंवा वॉज असं का बरं, टेन्स नुसार ठरवावं लागेल. इथे कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, मग इज लागेल की वॉज लागेल, इज लागेल. मग ही इज पॉप्युलर. आपल्याकडे तयार आहे क्लॉज. ही इज पॉप्युलर, ही कॅनॉट बी कॉल्ड अ ग्रेट रायटर. 2 क्लॉजेस तयार आहेत. आता ह्या इनस्पाइट ऑफचं काय करायचं, याला काढून टाकायचं. मग हा इथं काय करत होता, हा सेन्स देत होता. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर बट न जर कंपाऊंड सेंटेन्स जॉईन केलं असेल, त्याचं सिंपल करत असताना आपण सुरुवातीला इनस्पाइट ऑफ लावतो, बरोबर आहे ना. म्हणजेच हा इनस्पाइट ऑफ कोणाचा सेन्स देतोय, कंपाऊंडचा जर विचार केला तर बटचा सेन्स देतोय. म्हणजेच या 2 क्लॉजेसच्या मध्ये आपल्याला कुठलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकावं लागेल, बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकावं लागेल. आता बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकल्याबरोबर सेंटेन्स कोणतं तयार झालं आपलं, कंपाऊंड. ही इज पॉप्युलर बट ही कॅनॉट बी कॉल्ड अ ग्रेट रायटर. आहे 2 कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स, बट बरोबर त्याला जॉईन करते. सो रायटिंग कंपाऊंड आपण कसं म्हणूया, ही इज पॉप्युलर हा पहिला प्रिन्सिपल क्लॉज, बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बट ही कॅनॉट बी called a great writer. हे झालं आपलं कंपाऊंड सेंटेन्स तयार. आता ह्याचं जर आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं असेल तर इट इज व्हेरी सिंपल. अगेन व्हॉट वी विल डू, बटच्या आधीचा जो हा क्लॉज आहे, या क्लॉजच्या सुरुवातीला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरू, दो किंवा अल्दो, दोन्ही चालेल. Though he is popular, याचं काम संपलं, बटचं काम संपलं. आता बट राहणार नाही, कॉमा. ही cannot be called a great writer. हा सबऑर्डिनेट क्लॉज, हा मेन क्लॉज आणि हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, राईट. याच्यामध्ये फरक लक्षात आला. हा सेन्स जो होता हा अँडनी जॉईन करणारा होता, इथे मात्र आपल्याला हे बटनी जॉईन करायचं आहे.
आता तिसऱ्याकडे वळूया. म्हणून लक्षात घ्यायचं, व्हरायटी ऑफ सेंटेन्सेस जर आले तर थोडासा विचार करायचा आणि त्याचं कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कसं करायचं थोडा विचार करूनच सॉल्व्ह करायचं, त्याचा सेन्स पाहायचा बरोबर. ओके, थर्ड सेंटेन्स पाहूया. अजून कुठला विचार केला पाहिजे सिम्पलचं कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स करताना? हे तिसरं वाक्य पुन्हा समजून सांगेल आपल्याला. पहा इथं कसं दिलंय पहा, टू एव्हरीवन सरप्राईज द प्रोजेक्ट कम्प्लिटली फेल्ड. आता तुम्हाला सोपं पडेल की कम्प्लिटली फेल्ड हा फेल्ड आपला फायनाईट वर्ब आहे, म्हणजे हा एवढा आपल्याकडे बनलेला क्लॉज आहे, हा एवढा जो पार्ट आहे याला क्लॉज बनवायचा आहे, म्हणजेच याच्यामध्ये वर्ब बनवावं लागेल. इथं वर्ब कुठलंच नाही, हा वर्ब नाही, हा नाऊन आहे. ठीक आहे, एव्हरीवन्स पॉझिटिव्ह नंतर आलेला हा शब्द है ना, हा नाऊन आहे, वर्ब नाही. जर पॉझिटिव्ह नसता एव्हरीवन असतं तर मात्र इथे हा वर्ब असता. ओके, आता याला वर्ब करायचा म्हणजे एव्हरीवन्स सरप्राईज, म्हणजेच आपण ह्याला कसं चेंज करू, एव्हरीवन इकडे कोणता टेन्स आहे, पास्ट टेन्स, म्हणून इथे घेतला टू बी जर वॉज सरप्राइज्ड. पॅसिव्ह वॉइस तयार केला इथे, ऍक्टिव्ह वॉइस नाही. ऍक्टिव्ह वॉइस केला असतं तर मिनिंग बदललं असतं. एव्हरीवन सरप्राइज्ड असं जर केलं असतं तर एव्हरीवन सरप्राइज्ड म्हणजे प्रत्येकाने सरप्राईज दिलं कोणाला तरी, असा सेन्स नाही ते. प्रत्येक जण सरप्राईज झाला म्हणजे पॅसिव्ह फॉर्म, टू बी चं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप, टू बी चं रूप आणि क्रियापदाचं तिसरं रूप, पॅसिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला लिहावं लागेल. एव्हरीवन वॉज सरप्राइज्ड, आपला पहिला क्लॉज, दुसरा क्लॉज झाले तयार, दोन्ही क्लॉज तयार झाले. आता काय झालं, दोन ऍक्शन्स पाहू. एव्हरीवन वॉज सरप्राइज्ड, द प्रोजेक्ट कम्प्लिटली फेल्ड. एक ऍक्शन दुसरे ऍक्शन याला जॉईन करायचं होतं, अँडनी जॉईन करून हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहेत, त्याच्यामुळे अँडनी आपल्याला याला जॉईन करता येते. परंतु ही जी पहिली ऍक्शन आलेली आहे ही पहिली ऍक्शन नाही, ही पहिली ऍक्शन आहे. पहा काय झालं, प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. द प्रोजेक्ट कम्प्लिटली फेल्ड, प्रोजेक्ट पूर्ण फेल झाला. आश्चर्य केव्हा वाटलं, पहिल्यांदा प्रोजेक्ट फेल झाला त्याच्यानंतर सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, अरे प्रोजेक्ट फेल कसा झाला. सो दिस ऍक्शन हॅपन फर्स्ट, दिस ऍक्शन हॅपन नेक्स्ट. कंपाऊंड सेंटेन्सची खासियत आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या आधी पहिली ऍक्शन लिहायची, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच्या नंतर दुसरी ऍक्शन लिहायची. ही पहिली ऍक्शन आहे, दिस इज फर्स्ट ऍक्शन and this is second action, so this will come first, then coordinating conjunction and then the next action. ठीक आहे, म्हणून ह्या ऍक्शनला पहिल्यांदा आपण घेऊया, इथे म्हणू the project completely failed and everyone was surprised. Everyone was surprised. Okay. So इथे लक्षात घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यायची, ती पहिल्यांदा पाहून घ्यायचं की ऍक्शन पहिली कोणती आहे. जी पहिली ऍक्शन असेल त्याला फर्स्ट, त्याच्यानंतर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍक्शन. ओके, आणि कॉम्प्लेक्स करायचं असेल तर याला ॲज किंवा वेन, इथे ॲजचा सेन्स लागतो म्हणून ॲज द प्रोजेक्ट कम्प्लिटली फेल्ड कॉमा अँडचं काम संपलं, एव्हरीवन वॉज सरप्राइज्ड. This is a complex sentence. So while transforming a simple sentence to compound and complex, we will have to take care particularly about the sense of the sentence. पहिली ऍक्शन कोणती, नेक्स्ट ऍक्शन कोणती, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणतं वापरायचं आहे, अँड वापरायचं आहे आपल्याला, बट वापरायचं आहे आपल्याला की ऑर वापरायचं आहे, याचा बरोबर लक्षात घ्यायचं. अँड देन यू ट्रान्सफॉर्म इट, अदरवाइज इट इज व्हेरी सिम्पल. आणि पहिलं टेक्निक कुठलं सांगितलं, सिम्पल सेंटेन्स मध्ये तुम्हाला एक वर्ब असेलच, तो वर्ब असलेला भाग वेगळा जर केला तो क्लॉज आपला तयार असतो. जो उरलेला भाग आहे त्या उरलेल्या भागावरती विचार करा की याच्यामध्ये मी वर्ब कोणतं तयार करू शकेल. जर आयएनजी फॉर्म दिला असेल तर बेटर, त्याचा आपण बरोबर योग्य बेस फॉर्म पाहिला तर टेन्स नुसार बरोबर त्याला टेन्स देऊन आपल्याला चेंज करता येतो. जर वर्ब सारखं कुठला आयएनजी फॉर्म दिलेला नसेल तर कुठला वर्ब आपल्याला तिथे टाकता येईल
त्याचा सुद्धा विचार करावा. पहा इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला टू बीची रूपं मिळाली, पण इट इज नॉट नेसेसरी दॅट ऑल द टाइम यू विल गेट द हेल्प फ्रॉम टू द फॉर्म ऑफ टू बी. काही दुसरे वर्ब्सचा पण तुम्हाला विचार करावा लागेल. तेव्हा कुठला वर्ब आपल्याला वापरता येईल हे विचार करायचा आणि त्याला क्लॉजमध्ये रूपांतरित करायचं. कंपाऊंड असेल तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टाकायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर पहिल्या ॲक्शनच्या सुरुवातीला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावायचं. यू विल डेफिनेटली गेट अ कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग. सगळ्यात महत्त्वाची यायची थंब रूल आहे हा. जेव्हा तुम्ही हे ट्रान्सफॉर्म करता तेव्हा नेसेसरीली त्याचं मिनिंग, त्याचा अर्थ बदलू नये. याच्या कुठेही आपल्या याच्यामध्ये अर्थ बदललेला नाही. सो विथ दिस मला असं वाटतं एवढी जर प्रॅक्टिस व्यवस्थित जर केली ना तुम्ही तर आपल्याला सिम्पल सेंटेन्सला कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये चेंज करता येतं. आता ह्या तीनच टाईपचे सिम्पल सेंटेन्सेस असतात असं आवश्यक नाही, बट प्रायमरीली ह्या 3 टाईपमध्ये तुम्हाला बरंच काही कव्हर होतं. ठीक आहे. सो फॉर द नेक्स्ट डिटेल्स we will meet in the next session. Okay, till then, goodbye, take care, stay safe. We will meet soon.